स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024 ची ऑफिशियल जाहिरात आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। तर 2024 च्या भरतीविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सर्वप्रथम आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत। जसं की सर्वप्रथम 2 ते 3 दिवस अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की 1 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। 5 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर तुम्ही स्पष्टपणे इथे बघू शकता, आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जे पण अपडेट येतं ते अगदी आपण बरोबर देण्याचा प्रयत्न करतो। 1 तारखेला तशी पण जाहिरात येणारच आहे। त्या अगोदर आपल्याकडे जाहिरात उपस्थित झालेली आहे आणि जर म्हटलं तर 5 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। आता जाहिरातीचं संपूर्ण स्वरूप मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार पदानुसार वेगवेगळी जाहिरात तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे, यावर्षी बॅट्समन या पदांसाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार जागा बघण्यासाठी भेटणार आहे। आणि यामध्ये जर महत्त्वाचं जर म्हटलं तर हे लेखी पहिल्यांदा होणार आहे की ग्राउंड पहिल्यांदा होणार आहे, किती मार्काचं आपलं ग्राउंड असणार आहे, किती मार्काची लेखी असणार आहे, त्यासोबत ग्राउंड जर पहिल्यांदा झालं तर लेखीसाठी किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल, हे जेवढे पण तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने सॉल्व्ह होणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा। तर चला, जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, जर म्हटलं तर प्रत्येक विभागानुसार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक पदाची वेगवेगळी जाहिरात असणार आहे। जसं की इथं बघा, आता पोलीस शिपाई जे पद आहे चंद्रपूर जिल्ह्याचं मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात टोटल जर म्हटलं तर 146 जागा आहे। ठीक आहे, 137 या ज्या जागा आहेत पोलीस शिपाई या पदाच्या जागा आहेत आणि सोबत जर म्हटलं तर 146 म्हणजे 9 प्लस कोणाच्या जागा आहेत तर 9 जागा असणार आहे बॅट्समन या पदाच्या। ठीक आहे, टोटल 137 आणि 9, ठीक आहे, 146 एकूण जागा आहेत चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये। हे तुम्हाला समजून आलं। अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जागा असणार आहे आणि सर्व पदांचं यामध्ये जर म्हटलं तर सशस्त्र सीमा बल झालं, त्यासोबत आपलं शिपाई झालं, चालक झालं, ठीक आहे, बॅट्समन झालं, हे तुम्हाला 4-5 जे पद आहे त्या सर्व पदांच्या मिळून एकूण जागा असणार आहे 17,000च्या पेक्षा जास्त। ठीक आहे, हे तुम्हाला समजून आलं। तर चला, पुढे जेवढे पण प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नावरती आपण चर्चा करणारच आहोत। आता इथे बघा, महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायला कधी सुरुवात होणार आहे, सांगितल्याप्रमाणे 5/3/2024 रोजी ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख काय असणार आहे 31/3/2024। ठीक आहे, 31 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक देखील आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता। आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, आपल्याला प्रोसेस काय असणार आहे, त्यावरती कोणत्या प्रकारची चिंता करू नका। सर्वप्रथम आपल्याला आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन अर्ज पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कसा भरायचा त्या संदर्भात सर्वप्रथम व्हिडिओ 5 तारखेला येऊन जाईल आणि सोबतच विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी आणि जास्तीत जास्त अभ्यास कमी वेळामध्ये करण्यासाठी, ग्राउंडची तयारी करण्यासाठी आणि बाकी सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार केलेले आहेत। तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक 2-3 भेटून जाईल। ज्या पण एका ग्रुपला तुम्हाला जॉईन होता येईल त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊन घ्या। तिथे तुम्हाला इथून पुढे सर्वप्रथम अपडेट भेटून जातील। ठीक आहे, आणि आपण नोट्स देखील टायपिंगला दिलेले आहेत। IMP नोट्स असणार आहे, GK म्हणा नाहीतर चालू घडामोडी म्हणा, सर्व नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे। तर त्या नोट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याला जॉईन होऊ शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय। आता पुढे जर म्हटलं तर बघा, तुम्हाला सर्वप्रथम मी चंद्रपूर जिल्ह्याची इथं जाहिरात ओपन करून दाखवलेली। यामध्ये तुम्हाला सांगितलेले या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही 5 तारखेपासून इथं ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता। आता चंद्रपूर विभागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जर म्हटलं तर फक्त शिपायाच्या जागा आहे। शिपायाची जाहिरात मी ओपन केलेली आहे। जर म्हटलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चालक या पदाची जाहिरात जागा असतील तर त्याची सेपरेट जाहिरात आहे। ठीक आहे, या सर्व ज्या जाहिराती प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या आहेत, सर्व एकत्रित करून तुम्हाला उद्या 1 तारखेला त्या उपस्थित होणार आहे। जसे की तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची जाहिरात इथे मी ओपन करून दाखवलेली आहे समजून सांगण्याकरता। तर बघा, आता तुमच्या मनामध्ये जेवढे पण बाकीचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाकी काही प्रश्न उरले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। उद्या तसं डिटेलमध्ये त्यावरती आपण बोलणारच आहोत। तर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की आपण एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्रातून किती अर्ज भरू शकतो, तर इथे स्पष्टपणे तुम्ही वाचू शकता, एक उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून फक्त एकच अर्ज करू शकतो, म्हणजे एकच घटकासाठी अर्ज करू शकतो। ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून। आता हे महत्त्वाचं काय असणार आहे, जसे की आपलं शिपायाचं पद आहे, पोलीस शिपाई हे पद आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही फक्त कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता। ठीक आहे, अशा प्रकारचं। जर चालक असेल,
चालक यासाठी आपण दुसरा अर्ज भरू शकता, सशस्त्र सीमा बल असेल त्यासाठी तिसरा अर्ज भरू शकता, ठीक आहे. परंतु एकच आपल्याला कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज भरता येणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून एकच अर्ज भरता येणार आहे. 4 पदे, तर 4 पदांसाठी तुम्ही वेगवेगळे अर्ज भरू शकता, परंतु एकाच पदासाठी डबल फॉर्म, ठीक आहे, डबल अर्ज करू शकत नाहीये, अशा प्रकारचे इथे सांगितलेले आहे. आणि पुढे जर म्हटलं तर उमेदवाराने कोणत्या प्रकारची चुकीची माहिती दिली नाही तर कोणत्या प्रकारचे डबल अर्ज भरले अशा प्रकारची इथं माहिती म्हटलेले, फक्त अर्जाचा कुठं अजून उल्लेख आलेला नाहीये. परंतु तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश काय की कोणत्या प्रकारची चुकीची माहिती दिली तर कोणत्याही टप्प्यामध्ये उमेदवाराला जी पण भरती प्रक्रिया आहे त्याच्यातून रद्द करण्यात येईल, अशा प्रकारचे इथे सांगितलेले आहे. आता महत्त्वाचा दुसरा प्रश्न होता की सर्वप्रथम लेखी होणार आहे की ग्राउंड होणार आहे, तर इथे स्पष्टपणे तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला सर्वप्रथम सांगितलेलं आहे 50 गुणांशी सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार आहे, म्हणजे आपलं ग्राउंड होणार आहे. आणि त्यानंतर जे पण उमेदवार लेखीसाठी पात्र होतील त्यांना लेखीसाठी बोलवलं जाईल. एका पदासाठी 10 उमेदवार, एकाच 10, इथे खाली तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. ज्यांचं पण ग्राउंड होईल त्यातून फक्त एकाच 10, म्हणजे एका पदासाठी 10 उमेदवारांना इथं लेखी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे. इथून मागे जी प्रोसेस होती, गेल्या वर्षी जी प्रोसेस झालेली आहे, सर्वप्रथम ग्राउंड झालं, त्यानंतर ज्यांना पण ग्राउंडला चांगले मार्क मिळाले तर एका पदासाठी 10 उमेदवारांना बोलवण्यात आलं. त्याच प्रकारे यावर्षी देखील ठेवलेले कोणत्या प्रकारचा बदल केलेला नाहीये. आणि पुढे जर म्हटलं तर 50 गुणांचं ग्राउंड आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे, अशा प्रकारचं स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर इथे बघा उमेदवाराला लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवणं अनिवार्य असणार आहे. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. किमान पास होणं गरजेचं असणार आहे, नाही तर तुम्हाला ग्राउंडला खूपच जास्त मार्क आहे परंतु लेखीला खूपच कमी पडले, तुम्ही पास नाही झाले तर तुमची जागा तिथं रिक्त ठेवण्यात येईल. तिथं कोणत्या प्रकारचं पद भरलं जाणार नाहीये, दुसऱ्या उमेदवाराचा तिथं विचार केला जाईल, ठीक आहे. हे देखील तुम्हाला समजून घेणं आवश्यक असणार आहे. बाकी जर म्हटलं तर आपण यावरती उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणारच आहे. प्रत्येक विभागानुसार, प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण विचार करणार आहोत, ठीक आहे. बाकीची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे, आरक्षणानुसार ही सविस्तर माहिती तुम्हाला दिली आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर इथं आपण चंद्रपूर जिल्ह्याचं इथं विचार करत आहोत, पोलीस शिपाई या पदाचं. तर इथे बघा 1 तारखेला जशी की जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, परंतु 1 दिवस अगोदरच आपल्याकडे जाहिरात आलेली आहे. 1 तारखेला ही प्रसिद्ध होणार आहे, 1/3/2024. इथे तुम्हाला दिनांक दिसत असेल. आज जर तारीख म्हणलं तर 29 फेब्रुवारी आहे, ठीक आहे. तेव्हाच आपल्याकडे जाहिरात उपस्थित झालेली आहे. पुढे जर म्हटलं तर इथं बघा पोलीस शिपाईच्या जागा अशा प्रकारच्या सेपरेट दिलेल्या आहे. एकूण जागा सांगितल्याप्रमाणे 137 जागा आहे. सेपरेट आपल्याला बॅट्समन या पदाच्या सेपरेट जागा बघण्यासाठी भेटल्यात. इथे तुम्हाला प्रवर्ग दिसत असेल, ठीक आहे. इथे जर म्हटलं तर आपल्याला आरक्षणाअंतर्गत जागा दिसत असेल. इथे आपल्याला कॅटेगरी म्हणजे प्रवर्ग दिसत असेल. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, आरक्षणाअंतर्गत किती जागा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, जी की तुम्ही इथे बघू शकता, ठीक आहे. पुढे आल्यानंतर इथे बघा बॅट्समन या पदाच्या रिक्त जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटतील, सेपरेट 9 जागा, ठीक आहे. या तुम्हाला अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. आणि हे जे आहे हे कॅटेगरीनुसार जागा नाहीये, सर्व उमेदवारांना इथं डायरेक्टली एकत्रित त्यांचा विचार केला जाईल, म्हणजे खुला प्रवर्ग ओपनमध्ये या सर्व जागा भरल्या जातील. म्हणजे तिथे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी अर्ज करू शकता. आणि त्यानंतर त्यांची चाचणी वर्ग घेतल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित इथं विचार केला जाईल, एकत्रित मेरिट लावलं जाईल, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, ठीक आहे. पुढे बघा अजून काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, आपण त्यावरती उद्या सेपरेट चर्चा करणारच आहोत. आणि प्रत्येक विभागानुसार कोणत्या प्रकारची अडचण आली तर प्रत्येक विभागाचा कार्यालयाचा संपर्क इथे दिलेला आहे, जेणेकरून तुमचे जे प्रश्न असतील, तुम्हाला काय प्रॉब्लेम आले तर तुम्ही इथं संपर्क करू शकता, ठीक आहे. तर हे फक्त तुम्हाला एकाच मी इथं ओपन करून दाखवलेलं आहे. आता दुसरी सुद्धा एक जाहिरात तुम्हाला ओपन करून दाखवतो. दुसऱ्या विभागाचंही मी तुम्हाला जाहिरात ओपन करून दाखवत आहे. इथे पदाचं नाव दिसेल तुम्हाला सशस्त्र पोलीस शिपाई, ठीक आहे. आता हे जर म्हटलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचं वाटतंय, ठीक आहे. इथं माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. एकूण पदसंख्या जर म्हटलं तर इथे तुम्हाला एकूण पदसंख्या दिलेली आहे. इथं गोंदियाचे, ठीक आहे, इथं गोंदियाचे वाटतंय, ठीक आहे. त्यानंतर जर पुढे म्हटलं तर इथं 133 पदे त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. या सविस्तर जाहिरात आता आपल्याकडे उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक विभागानुसार, पदानुसार इथं कुठं किती जागा असणार आहे, 133 जागा आहे टोटल जर म्हटलं तर सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी. आणि पुढे जर म्हटलं तर हे कुठलं आहे बघा, इथे तुम्हाला वरती नाव दिलेले आहे गोंदिया. त्यानंतर पुढे अजून खाली आल्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर इथे खाली आहे, ठीक आहे. छत्रपती संभाजीनगरचं खाली आहे. आणि त्यानंतर इथं जाहिरात क्रमांक वगैरे दिलेला आहे. एकूण जागा जर म्हटलं तर 315 एकूण जागा आहे कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार इथे जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. आता यामध्ये जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरला एकूण 1800 जागा आहे. यामध्ये कारागृह शिपाई पोलीससाठी सुद्धा जागा आहे. त्यानंतर पोलीस शिपाई, ठीक आहे,
आहे. यामध्ये आपल्याला जिल्हा पोलीस आलं, त्यानंतर शहर पोलीस झालं, यासाठी सुद्धा जागा आहे. कारागृह पोलीस साठी सुद्धा जागा आहे आणि त्यासोबत इथं सशस्त्र जे आपलं पोलीस आहे, ठीक आहे, त्यासाठी सुद्धा जागा आहे, ठीक आहे. आणि यांच्या अशा प्रकारच्या जागांची संख्या तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. इथं पोलीस शिपाईसाठी किती जागा आहे त्यांची माहिती दिली आहे. थोडंसं खाली आल्यानंतर इथं भंडारा जिल्ह्याचं दिले. एकूण जागा जर म्हटलं तर पोलीस शिपाईसाठी 60 जागा आहे. म्हणजे या ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याकडे अशा प्रकारचं उपलब्ध व्हायला आता सुरुवातच झालेली आहे. पुढे जर म्हटलं तर अमरावती ग्रामीणचं तुम्हाला दिसत असेल, टोटल 198 जागा आहे. कॅटेगरीनुसार इथं जागा तुम्ही बघू शकता. या सर्व ज्या जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकून देतोय, नाही तर टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथे सर्व तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. तर अशा प्रकारच्या एक दिवस अगोदरच आपल्याकडे जाहिरात आलेली आहे. आणि महत्त्वाचा जो प्रश्न होतो की आपले ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होणार आहे, तर 5 तारखेपासून. जाहिराती उद्या सविस्तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती डाउनलोड करण्यासाठी भेटून जातील. तिथून तुम्ही या सर्व जाहिराती डाउनलोड करू शकता, नाही तर टेलिग्रामला जॉईन होऊन घ्या. तिथे तुम्हाला या सर्व जाहिराती आपल्याला भेटून जातील, ठीक आहे. जागा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर बाकीची जी पण माहिती आहे, जी महत्त्वाची होती ती तुम्हाला मी सांगितली. ग्राउंड आधी आहे, ठीक आहे, लेखी नंतर आहे. आणि बाकी जर म्हटलं तर एका पदासाठी एकच अर्ज भरता येणार आहे. मागील सारखं सतत सांगितलंय. आता ऑनलाईन अर्ज भरायच्या वेळेस, ठीक आहे, आपल्याला जी लिंक दिलेली आहे ती सुद्धा ऑफिशियल पोलीस जे पोर्टल आहे त्याचीच लिंक दिली आहे. म्हणजे मागील जी अर्जाची प्रोसेस होती त्याच टाईपचं असणार आहे. कोणत्या प्रकारचा TCS IBPS कडे इथं करार दिलेला नाही आहे. कारण जर म्हटलं तर इथं बघा, इथं जी आपल्याला अर्ज करण्याची लिंक आहे, ठीक आहे, थोडक्यात वरती घेतो. वरती आल्यानंतर इथे बघा आपल्याला अर्ज करण्याची लिंक, इथं सविस्तर माहिती इथं आपल्याला इथं दिलेली आहे की यावरती आपल्याला माहिती कळवण्यात येईल. परंतु इथं ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी लिंक आहे कुठे आपल्याला TCS किंवा IBPSची दिसत नाही आहे, ठीक आहे. तर अजून कन्फर्म नाही आहे की ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे ती आपली TCS घेणार आहे की IBPS घेणार आहे, असं कुठं इथं मेन्शन केलेलं नाही आहे. तर ते सर्व आपण उद्या जाहिरात आल्यानंतर तसं त्यावरती सुद्धा चर्चा करूच आहे, ठीक आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.